मंडळी, मनोरंजनाचा अभ्यासक्रम पूर्ण करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस. मंडळी, आता आपण इथे अनुभवणार आहोत एका व्यक्तीचा पहिला विमान प्रवास. तेव्हा तुम्ही सज्ज व्हा हास्य भरारी अनुभवण्यासाठी. जी घेऊन मंचावर येत आहेत दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत. विनोदाचा नवा व्यापार, मांडवकरांचा मंदार. कल्याणची चुलबुली शिवाली परब. आणि विनोदाचा कडीपत्ता, विराज जगताप. थांबा 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 थांबा. लेट मी गो फर्स्ट. या. येस सर. सर लयच भीती वाटते हो सर. पहिल्यांदाच प्लेनमध्ये प्रवास करतोय ना सर. ठीक आहे ठीक आहे, एवढं काही नाही. लोक आहेत आजूबाजूला, घाबरायचं काय नाही. बसा बसा. बसतो सर. सर तुम्ही फक्त माझ्या सोबत राहा सर. बाजूलाच आहोत आपण. मांडवकर बसा. सर मी काय बोलतो, आपण लयच पुढे बसलोय ना सर. नाही, मागे कसं जरा मॉबमध्ये पब्लिकमध्ये बरं वाटत होतं. हे म्हणजे एकदमच लय असं हे प्रायव्हेट आहे ना एकदम सर. मांडवकर, दिस इज प्रीमियम इकॉनॉमी. होय होय. चांगल्या सीट्स आहेत आणि आपण ज्या सीटवर आहोत तिथेच बसावं लागतं. बस आहे काही? नाही नाही. लोकल आहे का? बसा. सर ते बाजूचे काका आहेत ना, त्यांच्यावर सांडामांडी करू काय? सीट बदलून घेऊ काय? अरे सांडा मांडी, शीट नाही. लोकल काय बोलताय तुम्ही? आणि मुळात अशा लोकांना प्लेन मध्ये काका वगैरे बोलू नका. जेंटलमॅन, सर असं वागा. कुठे चाललोय आपण? दीप्ती वाईन्स, फिलिपाईन्स. कुठे चाललोय? दीप्ती वाईन्स, फिलिपाईन्स. दीप्ती वाईन्स वगैरे डोक्यातनं काढून टाका आता. हा हा हा. का नेतोय आम्ही तुम्हाला? का सर? का मांडवकर, आमच्या कंपनी समोर एवढे प्लंबिंगचे स्टॉल आहेत, त्यात तुम्हाला का निवडलाय आम्ही? का का सर? तुम्ही ते टँक रिपेअर करता ना? हा हा. टँक करतो सर रिपेअर. आणि त्यात तुम्ही निष्णात आहात म्हणून नेतोय ना तुम्हाला. हा. म्हणजे काय सर? मी काय सर? निष्णात ना हे आहात ना तुम्ही. वरचे आहात, हुशार आहात तुम्ही. वन साइड बोला ना सर. हो ठीक आहात ना. वन साइड आहे सर. हळू बोला. अरे मग आता तुम्ही एवढे प्लंबिंगची कामं करता, तुम्ही एवढे वर बीर चढत असता, मग या हाईटची कसली भीती? भीती काय, त्याचं टेन्शन नाही. भीती लय वर म्हणजे सर डेंजर वर चढलोय. मला सांगतो सर, मागे 12 मजल्याची बिल्डिंग होती. हा, ते मी वरून ना 12 मजल्यावर असा, आणि 7व्या मजल्यावर आहे ना तिकडे पिंपळाचा असा झाड अडकला होता. मी सर हार्नेस न लावता असा बेलेटला असा अडकवून राप करणं खाली आलो. घोरपडीची पकड ना सर, माझी घोरपडीची पकड. खाली आलो सर पटकन. त्याची काय भीती नाही सर. उंच उंच बिंच मला काय ते भीती नाही सर. कळलं सर, हे लयच उंच आहे ना. 12 म्हणजे 12 असं लय 12 आहे ना सर. हे आपण वर जाणार ना एकदम. कळलं. आय नो की तुम्ही पहिल्यांदाच प्रवास करताय, बट असं वागू नका, असं दाखवू नका. नाही नाही. फ्रिक्वेंट फ्लायर आहे तसं वागा. काय, कोण आहे मी सर? फ्रिक्वेंट रोजचा प्रवास आहे असं तुम्ही दाखवा. तुम्ही बसनी प्रवास करता? हा करतो. मग रोज बसमध्ये कसे असतात तसंच थांबा. असं काही हे नाहीये. एवढं नाही. मला फॉलो करा. मी कसं आहे फॉलो करा. पायावर पाय. सर चिमटच. हळू ठेवा. हात इथे ठेवा. हे करा. श्वास. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग जेंटलमॅन. मांडवकर. गुड मॉर्निंग जेंटलमॅन. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग जेंटलमॅन.
आय एम सो इट्स ओके सर. जेंटलमन काय बोलताय? तुम्हीच बोलत ना, कोण आलं तर सर. मांडवकर, पुरुषांना जेंटलमन सर बोलायचं. स्त्री आहे ना ती, स्त्री कुठली मुलगीच होती ती. सर पण रावस आहे. बिहेव. एरोस्टेस आहे ती, क्रू मेंबर आहे. हा. छेडायचं वगैरे नाहीये, रिस्पेक्टफुली वागा. बॅन व्हाल नाही तर लाईफ टाईम बॅन बसेल. नंबर बिंबर लिहून ठेवू नका इथे कुठे. नाही सर. पण सर खरंच रावस आहे. बोलायचं तर गॉर्जियस सुंदर म्हणा, रावस वगैरे बोलू नका. हा चालेल. शट अप. Ladies and gentlemen, boys and girls, नमस्कार. उड़ान MHA 951 में MHA एयरलाइंस आपका स्वागत करता है. फिलीपाइंस 9 घंटे और 30 मिनट की दूरी पर है. हम आज कप्तान सैम सी चौगी और सह कप्तान अरुण कदम के साथ हम उड़ान भरने के लिए तैयार हैं. कृपया अपनी कुर्सी की पेटी बांध लीजिए. कुठे चाललाय? कुठे जाताय? पेटी बांधायची राहिली, आपण डायरेक्ट खाली टाकली ना. नाही नाही, बसा. खुर्ची की पेटी म्हणजे पट्टा. आपके लिए हाजिर है. पट्टा तो लावायचा आहे. खुर्ची के पेटीला पट्टा झांपे साले, पट्टा बोलायचं ना डायरेक्ट. सर मे आई हेल्प यू? उल्का, शार्दुल, प्रगति और मैं प्रिया आज के मुख्य केबिन क्रू. हम हिंदी, अंग्रेजी, मराठी बोल सकते हैं. हम में से कुछ वियतनामीज भी बोल सकते हैं. हम आपके सेवा में उपस्थित हैं. आशा करते हैं आपकी यात्रा सुखी रहे. सर मे आय हेल्प यू सर? सर हे बघा सोपं आहे. हे घ्यायचं आणि हे असं टुचुक. कसं लावायचं तुम्ही लावून दाखवा. मी दाखवतो. टुचुक. नाईस. सांगितलं होतं तुम्हाला ना मी, कसं लावायचंय सांगितलं. यस सर. प्लीज तुम्ही सीट बेल्ट लावा. फास्टन युअर सीट बेल्ट आय एम सो सॉरी. आणि स्विच ऑफ युअर फोन सर. पटकन सर, पटकन लगेच सर. प्लीज लगेच करू. आधी लावून सर लावा आणि लगेच करा सर. स्विच ऑफ युअर फोन सर. येस सॉरी. आय एम सो सॉरी. केलाय मी स्विच ऑफ. थँक्यू सर. थँक्यू. लावलं ते माहित पहिल्यांदा सर प्लेन मध्ये. Captain speaking. This is your Captain Sammy Choco speaking. Co-pilot Aaron Kadam speaking. If you cooperate, the skies will clear. And if you cooperate, if we can reach the 9 hours and 30 seconds. Oh, Sir. Relax and sit back. सर कदाचित त्यांना बोलणारा वाम आहे. वाम बोलतोय बाबा ना कसा. सावळा थूक थूक. मांडवकर पायलट आहेत ते. कॅप्टन. ड्रायव्हर आहे. ड्रायव्हर नाही, गाडी आहे का? नाही. प्लेनचा कॅप्टन पायलट आहेत ते. त्यांना असंच बोलावं लागतं. कन्फर्म वाम आहे बघा ना. थांबतच नाही ना तू. थांबे. शांतरा, आता विमान सुरू होणार आहे. हा. बी कूल. गणपती बाप्पा मोरया. उंदीर मामा की जय. खाया पियाची सोय. अहो सर. अरे सर उडते यार. अरे सर यार. सर अरे सर याचा टायर वर. थांबा. अरे सर यांनी विली मारली सर. टायर असं जायला पाहिजे ना यार. अरे रुकावे. इसकी तो रुकले पैर लगे ले यार. अरे काय तू काय साईड बोलतो. बोल ना. रुका ले यार. मांडवकर सर प्लीज एक मिनिट सर. व्हॉट हॅपन? अरे काय झालं? प्लेन असं जायला पाहिजे ना. याचं टायर वर विली मारली. आपण टेक ऑफ केलं की नाही? शांत. भीती वाटते. श्वास घ्या. मोठा श्वास घ्या. हे घ्या माझा रुमाल घ्या. वास घ्या त्याचा. वास घ्या. छान वाटतं. घाबरायचं नाही असं. सर काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? घाबरले आहेत ना ते? असू देत ना. मला वाटलं तुम्हाला प्रॉब्लेम. काय झालं? घाबरायचं नाही असं. मी आहे ना. हा बरोबर. श्वास घ्या. मोठा. शांत. छाती चोळून देऊ.
शांत. कांद्या. कानात काय बोलली? सर ती म्हणाली हवी आहे का शेव प्लेट. हवी आहे का शेव प्लेट? हवी आहे का शेव प्लेट. हॅव अ सेफ फ्लाईट असेल. हवी आहे का शेव प्लेट? सर 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 हे असं करू नका. इट्स नॉट राईट. नाही सर भीती वाटली म्हणून मी तसं म्हणून असं करा. असं पकडलं सर. लेडीज एंड जेंटलमैन, बॉयज एंड गर्ल्स, बाहर का तापमान 15 डिग्री सेल्सियस और हमने अभी 15,000 फीट की ऊंचाई तय कर ली है. कप्तान ने सीट बेल्ट का साइन ऑफ कर दिया है. थैंक यू. काढा. हा काढा. खेचायचा कुठून? खेचायचं नाहीये. मलाच उठवा तिकडे काढण्यासाठी. तसं नाहीये. सर थांबा. काय करताय सर तुम्ही? नो आय वॉज जस्ट हेल्पिंग हिम. सीट सर, प्लीज सीट सर. तुम्ही बसा, त्याच्यासाठी मी आहे सर. नाही, सर, I wa- बसा सर. मी काय मदत करू? हा ते निघत नाही हो. निघत नाहीये. नाही. सोपं असतं सर. हे बघा असं केलं टिचूक. सोपं आहे. तुम्ही काढून दाखवा. तुम्ही काढून दाखवा कसं. मी करतो. सोपं आहे. सोपं आहे. येस सर. काही लागलं तर मला बोलवा. चालेल. ऐका ना. थँक्यू. 2 मिनिटं. ते तुमचा रुमाल. थँक्यू. शेंट मस्त आहे रुमालचा. आवडला तुम्हाला? आवडला. तुमचं नाव काय आहे? उल्का. उकाला. उल्का. उल्का नाईस नेम. थँक्यू. उल्का म्हणजे तेच ते. बाय द वे, उकाला साऊंड्स डिफरंट. आवडलं मला उकाला. आवडला ना? भीती वाटते का? हा भीती वाटते. घाबरल्यासारखं होतं. हा हाती चोळून देऊ? हा चालेल. काही खाणार? कलेजी पाव मिळेल काय? मांडवकर, डोंट डू धिस प्लीज. जे येणार ते गपचूपपणे खायचं. ओके सर ते मी बघून घेईन. सर आमचं कामच आहे ते. मी काहीतरी आणण्याचा प्रयत्न करते सर तुमच्यासाठी. आय होप तुम्हाला आवडेल. थँक्यू Yes, सो मच. yes. थँक्यू. म्हणजे कसं आहे की असा क्रू मिळणं इट इज रिअली डिफिकल्ट ऑन अ एअरबस. मला हे मिळेल का? थाय मिळेल का? शार्दूल. येस सरांना थाय पाहिजे. सर थाय. What is this? Are you crazy? I'm so sorry sir. What is this? Is it International Joke Day? I'm so sorry sir. Shardul, what is this behavior? Say sorry. Say sorry. सॉरी सर. मी माझ्या विचारांमध्ये होतो तेवढ्यात तुम्ही थाय म्हणाला तर मी माझी थाय दिली. आय एम सो सॉरी सर. नशिबाने मी थाय म्हणालो. शार्दूल. Please go. सॉरी सर. I'm so sorry. चल माझ्या सोबत ये शार्दूल. एक्स्ट्रीमली सॉरी सर. Go. येस सर. सर काय आहे? तुमचं नाही मिळत आहे काय? मिळतंय मला माझं. तुझंच मिळणार नाहीये. कळतंय ना? देयर इज नो कलेजी पाव ओव्हर हिअर. सॉरी आय अँड चायनीज. सॉरी सर. सर काय आहे? हा बाजूचा जमा झालाय वाटतं. श्वास पण घेत नाही बघा ना. बसा. भाषा सांभाळा तुमची. पुढे जमा झाला. नीट बसा. शांत राहा आणि एक काम करा. तुम्ही झोपा तुम्ही. हा वेळे असं नका बसू. सर हनवटी गुडघ्याला लागल्याशिवाय झोप नाही लागत ना. त्याच्यामुळे सर डू व्हॉट एव्हर. झोपा. डोळे बंद करा आणि झोपा. Ladies and gentlemen, boys and girls, may I have your attention, please? We're experiencing some turbulence. I request you all to return. अरे सर हलता यार. मांडवकर काही होणार नाहीये. मांडवकर प्लीज बसा सर. नाही तुम्ही जागेवरनं का उठताय सर? I just want to help you. सर आपण टर्ब्युलन्स मध्ये आहोत. प्लीज सर पासिंग युअर सीट बेल्ट सर. प्लीज पटकन. त्यांना बघा ना. त्यांना सीट बेल्ट घाला सर. माझा वेगळा आवाज आहे. तिला वेगळा आवाज आहे. मी बोलतो तुम्ही थांबा. मला माझ्या पोरांमध्ये सोडा. माझ्या पोरांमध्ये सोडा यार. मांडव. कट्ट्यावर सोडा यार. तिथे बरा होता यार. इकडे या. मिठी मारा. शांत व्हा. घाबरायचं कारण नाही. सर प्लीज थांबा सर.
श्वास घ्या, श्वास घ्या. मोठा घ्या, मोठ्याने घ्या. सोडा, सोडा. बरं वाटतंय? हा घ्या रुमाल. स्मेल इट. श्वास घ्या. बरं वाटतंय? छाती चोळून देऊ. बरं वाटतंय? डोळे बंद करा. काय दिसतंय? सांगू शकत नाही. नाही तसं नाही सर. म्हणजे काय डोळे बंद केल्यावर काय म्हणजे सर दिसतंय? म्हणजे मरण मरण दिसते, मरण दिसते. नाही नाही आपण ढगात आहोत की नाही? कुठे? आपण ढगात आहोत. अरे ढगात आहे मग मेलो ना यार आपण. हो सर ढगात आहे म्हणजे मेलो ना. ढगात म्हणजे तू काय शायनिंग मध्ये उठ ना यार. ढगात आहे आणि मेलो यार. मांडवकर, मांडवकर. शेवटची बिअर पितो आणि संपवून टाकतो सर. सीट बेल्ट सर. पासिंग युअर सीट बेल्ट. टर्ब्युलन्स चालू आहे सर. बसलोय मी. कसं करताय तुम्ही सर? मग मला ओरडायला लावू नका सर. त्यांना प्लीज. शांत या. मिठीत या. शांत बसा. श्वास घ्या. श्वास घ्या. घेतो घेतो. काही होणार नाही. थिंक पॉझिटिव्ह. थिंक पॉझिटिव्ह. मॅडम काय झालं? श्वास लागतोय. सफोकेट होत. शार्दूल. शार्दूल नको. शार्दूल कशाला? शार्दूल कशाला? सफोकेट होतंय. सफोकेट होतंय त्यांना. सर मी तुम्हाला सीपीआर देतो. मी येडा का रे? सर मी तुमची छाती चोळू. नको रे चोळू. छाती चोळतोय. छाती नको. छाती काही होत नाहीये मला. तुझ्या सीपीआर नी मरेन मूर्खा माणसा. नथिंग इज हॅपनिंग ओव्हर हिअर. शुअर मे यू मे. ओके सर. नाही तसं नाही. आम्हाला प्लेनची कधी सवय नाही. मला माहिती आहे. आम्ही कसं ट्रिपल सीट फिरतो ना विदाउट हेल्मेट. हेल्मेट पण आरशाला लावतो. आरसा फुटू नये म्हणून. सवय काही नाही. घाबरायचं कारण नाहीये. उल्का आहे ना. उल्का आहे ना. हाय हाय. काही लागलं तरी हे वरती बटन आहे ना ते दाबायचं. हे बटन दाबल्यावर मी येणार. ओके. मी काय बोलतो माझ्या ना इथे तसा कोण ओळखीचा नाही. मी सर किंवा हा शायनिंग मारतो तो तेवढा. तो पण माझ्याकडे बघत नाही. हो मी काय बोलतो ये जा करण्यापेक्षा इकडेच तुम्ही थांबा ना. हा इकडेच थांबा. असं नाही होत. असं नाही होत. सर 1 मिनिट थांबा सर. सर मी थांबते. चालेल. आपण गप्पा मारूयात. या. हा चालेल. तसं चालेल. बोला. बाकी बाकी मजेत. मजेत ना. तुम्ही राहता कुठे? लालबाग. कुठे? लालबाग. अरे भाई मी पण लालबागलाच राहतो. तू लालबागचा आहे? अरे म्हणजे काय? आई शपथ भाई. अरे गणेश गल्ली. आई शपथ मी पण. बोल 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 22 फूट वाले की. अरे भाई मजा आहे. भाई भाऊकी भेटली की बरं झालं. बरं वाटलं. ए भाई तू कधी दिसला नाही गणेश गल्लीत. मी गणपतीला येते दरवर्षी. अरे धावपळ असते ना. प्रसाद घेऊन ये. भाऊची माणसं आहेत त्याला वर चढव खाली आण. VIP मधून राईटने घुसव. धावपळीमध्ये कुठे कुणाला कोण बघणार मला सांग. सर प्लीज सीटवर बसा सर. असं बसू नये सर. सर बसा सर. इथे बसा सीटवर. भाई बोल तू. अरे बोल म्हणजे बरं आहे ना. ऍक्च्युली मीही दादरचा आहे. सो सर तुम्ही दादरचे आहात? येस. आई शपथ. शार्दूल. सर दादरचे आहेत. हा पण दादरचाच आहे. ओ माय गॉड सर काय योगायोगी. मी नाही आहे. दादरचा नाहीये मी. मी हे दादरला आधी मी डहाणूचा आहे. डहाणू रोडचा आहे मी. दादरला मी कधी हे आधी परळ आणि माहीम भेट होती ना फक्त तेव्हा हे गो गो. ओके शुअर सर. हे शुअर रे बाबा. ओके एकच वाक्य पाठ केलंस का? बघ बाय बाई. मजेत ना. तुझं काय चाललंय भाई? अरे माझ्या काय झालंय म्हणजे पंपलिंगच्या तिकडे चाललोय ना. ते कुठे आलोय सर आपण? फिलिपाईन्स. फिली यायला चाललोय ना. बरं आहे भाई. भावकी भेटली की कसं बरं आहे. टरकलेली ना माझी. काय रे? अरे पहिल्यांदा प्लेन मध्ये बसलो. टरकणार नाही काय? मग तुला माहिती आहे ना आपण प्लेन कसा बघितलाय. खाली क्रिकेट घ्यायचा ना. कोण प्लेनला बॉल मारेल? आपल्यासाठी प्लेन ना. सर प्लीज सर बसा सर. जागेवर न उठू नका सर. बसा सर. तुला माहित आहे काय भाई? हे बघ स्वप्न बघायचे आपल्याला माहित नाही कधी पूर्ण होतील. काय माहिती नाही. मी पूर्ण केलंय हे त्याचं हे 1 मिनिट सर. आपण एक काम करूया काय? तुला ही आपली विंडो सीट पाहिजे आहे काय? नाही ते चालेल का तसं? नाही इट इज नॉट अलाउड. हा ते मी सर बोलता सीटा बदलू शकत नाही. यांच्यासाठी अलाउड नाही. आपल्यासाठी आहे. मी बघते. तू एक काम कर ना भाई. कॉकपिट मध्ये येतो काय? ते आपले पायलट आहेत ना. पायलट ते पण लालबागचे आहेत भाई. लालबागचे? काय बोलते?
चालेल चल ना भाई चल चल. चालेल चालेल. मी काय बोलतो एक राऊंड देतील का आपल्याला? नाही 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 असं काही नाही होणार आहे. अरे तुम्ही बसा. नाही राऊंड देणार. ते राऊंड मी बोलते ना सर प्लीज बसा. नाही sir. ही इज नाही असं नाही होणार सर. राऊंड नाही होणार. पण मी विंडो सीट बघते हा काही तुझ्या. गरज अगं बाई. नाहीये. सर प्लीज सर शांत बस. अरे ते पहिल्यांदा आले. बाई बाई चप्पा द्या बाई. हो. हा. अरे काहीच गरजच नाहीये पण त्यांना हे सर त्यांना तुमचा प्रॉब्लेम काय? त्यांना जायचं तर जाऊ द्या ना. हा? ओ माय गॉड. प्रॉब्लेम नाहीये त्यांची फर्स्ट टाइम ही फर्स्ट टाइम फ्लायर. त्यांना एवढं विंडो सीट वगैरे कॉकपिट वगैरे मला दिसतंय ते काय तुम्ही जळताय. मी हे बघ हा जळताय. एक्सक्यूज मी सर मी जळतोय पण मी जळत नाहीये. त्रास होतोय तुम्हाला. त्रास का नाही होणार? का नाही होणार त्रास? आय एम द वाईस प्रेसिडेंट ऑफ द कंपनी अँड ही इज नो वन. इज अ प्लंबर आणि त्याला कॉकपिट मध्ये घेऊन जात आहेत, त्याला विंडो सीटला बसवतायत आणि मी स्वतः इथे या सीटवर बसलोय तुमच्या बाजूला. हु आर यू? तुम्ही मला ओरडता का नाही? आणि हा नवीन आलेला त्याला ती सुंदर मुलगी कोणती आहे ती एरोस्टेस त्याला ती डोक्याला हे लावते छाती चोळते आणि मला कोण येतोय तो छाती चोळ मांडी देतोय मूर्ख माणूस. तो मला हे करतोय वाईस प्रेसिडेंटला आणि ह्याला ती मुलगी. तुम्ही एवढ्या जोरात का बोलताय सर? पॅसेंजरला त्रास होतोय सर. कुठल्या पॅसेंजरला त्रास होतोय? सर बाकीच्या प्लीज हळू बोला सर. आवाज नकोय. अहो पण तुम्ही आवाज मागाशी नकोय सर. अरे पण तुम्ही बोलत होता सर तेवढा. आवाज नकोय. आवाज कमी करा सर. अरे तुम्ही सर आवाज कमी करा सर. मी काहीच बोलत नाही. सर बोलू नका. पण मी काही बोलत. सर शांत बसा. अरे पण मला सर शांत बसा. हातही नका हलवू सर. मानही नका हलवू सर. शांत बसा सर. शांत बसा. मी आलेच हा. आलेच. त्याला वेगळा आवाज मला वेगळा आवाज याला काहीच अर्थ नाहीये. मी काय पाप केलंय? सर सर कशाला चावचाव करताय? प्लेन मध्ये ना नाही चालत. प्लेनचे पण ना काहीतरी पेटिकोट्स असतात. एटिकेट्स असतात ते. एटिकेट्स असतात. इट इज नॉट पेटिकोट्स. वा 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 खूप भारी कॉन्सेप्ट होते आणि तुम्ही खूप छान परफॉर्म केलात. खूप धमाल. बघू ह्या सरसे काय म्हणतात. प्रसाद दा. अफलातून ॲक्च्युली एखाद्या विमान प्रवासासारखा हा या स्किटचाही प्रवास होता. बरोबर ते वेळेत उडत गेलं, बरोबर लँड झालं. मधला प्रवासही फारच सुखकर होता. अनाउन्समेंट पण फार अप्रतिम. प्रिया समीर जे बोलला ते सगळं कळलं. तू बोलली काही कळलं. त्याच्याकडून तू जरा शिकायला पाहिजे. क्लॅरिटी कशी असावी. भन्नाट. मी बरेच देश फिरण्याचं माझं स्वप्न आहे. त्या देशांमध्ये एक महत्वाचा देश आज ऍड झाला. दीप्ती वाईन्स. एकदा तरी या देशी जायलाच हवं. म्हणजे ते स्वप्न पाहायला हवं असं मला वाटतं. विजा फ्री आहे सर. विजा फ्री आहे ना. बाकी वातावरण एस्टॅब्लिशमेंट अप्रतिम. शार्दूल फार आवडला मला. शार्दूल ॲक्च्युली तू दाखवलीस मांडी पण स्किट घेतलंच खांद्यावर. वा वा मजा आली. शिवा फॅन्टॅस्टिक. ओंकार ब्रिलियंट. मंदार ला जवाब. दत्तू तू बसलेला बघितलं ना त्या क्षणी मला कळलं हा प्रीमियम इकॉनॉमी क्लास आहे. का करेक्ट दिसतोयस तू प्रीमियम इकॉनॉमी क्लासचा. आणि कार्तिक आणि तू परफेक्ट आहात प्रीमियम इकॉनॉमी क्लास एस्टॅब्लिश करण्यासाठी. फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. मजा आली. एलिव्हेटेड परफॉर्मन्स. सगळ्यात आधी मी हे सांगू इच्छिते की विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू कॅबिन क्रूला असं वागणं अलाउड नसतं. आपण हे विनोद निर्मितीसाठी वापरलेलं आहे. याची सगळ्यांनी दखल घ्यावी. मी प्रेक्षकांना पण ही विनंती करते की त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी हे स्किट पाहावं. पण जबरदस्त कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही ती खूप सुंदर सादर केलीत. अत्यंत समर्पक सेट. मँडी मला तुला आज एक पदवी बहाल करू इच्छिते मी. मला असं वाटतं की तू MHJच्या सेटवरचा नाईट इन शायनिंग आर्मर आहेस. प्रत्येक वेळेला ज्या स्किटमध्ये असतोस तेव्हा भाव खाऊन जातोस. आजही खूप भाव खाल्लास. खूप मजा आली. तुला असं खुलून परफॉर्म करताना बघताना आम्हाला खूप अभिमान वाटतो. बरं वाटतं. विराज मस्त गोड चटणीसारखा दिसतोय. खूप मजा आली तुम्हाला या वेशात बघून. खूप एन्जॉय केलं आम्ही. तुमच्या सगळ्यांचे कॉस्ट्युम्स हेअर मेकअप सगळं ऑन पॉइंट आहे. वी एन्जॉयड अ लॉट. थँक्यू. मंडळी राग हा वाईटच
पण कधी कधी रागातून सुद्धा विनोद निर्मिती होऊ शकते. कशी ते बघूया पुढील प्रहसनातून, जे घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. मोठ्याली आहे का? मोठ्याली मोठ्याली जरा मोठ्याली दाखव मला. 6.5 मीटर लागतील साडी. नाटक कमी नाही, तिची पदर मोठा पाहिजे, जास्त निरा पाहिजे. आता जे आहे ते आहे ना. मंदार मंदार चांगल्या दाखव हा साड्या. जुन्या कस्टमर आहेत, खराब नाही. बरं आहे ना भाऊ? हो मस्त, तुमची कृपा आहे. आमची कायची कृपा हो. बनारसी सिल्क आहे का? बनारसी. आणि नारायणपेठ आहे का? नारायणपेठ पुण्यात. तुम्ही असं करता ना म्हणून येऊ नाही वाटत मग मला. थांबू का जाऊ? थांबा थांबा थांबा. ते काय असं बोलता तुम्ही? नाही नाही, मध्ये मध्ये थोडेसे जोक करतो मी. थोडेसेच करता ना. तुम्हाला काही चहा कॉफी कोल्ड्रिंक काही मागवू का? पिझ्झा चालेल. पिझ्झा मिळत नाही आजूबाजूला. साड्या घ्या, साड्या घ्या. चांगलं दाखव हा, चांगलं दाखव. दाखव खालची पण दाखव, खालची पण दाखव. सुळसुळीत दादा येऊ येऊ का? या ना या ना या मॅडम. ओळखला की नाही? मागच्या आठवड्यात आले होते तुमच्याकडे, ते साडी घेऊन गेले नाही का? हा हा हा, ती लाल साडी, लाल साडी. हा हा, लग्नासाठी नेली होती. बोला बोला, काय सेवा करू? तुम्ही केलेली सेवा परत घ्या. म्हणजे ही साडी परत घ्या दादा. नाही पण का बरं, काय प्रॉब्लेम काय आलाय? प्रॉब्लेम म्हणजे हे बघा ना, केवढाले मोठाले डाग आहे त्याच्यावर. हे बघा, हे बघा ताई, हे बघा, हे जे डाग आहेत ना, हे आमच्याकडून पडणं शक्यच नाही हो. मग म्हणजे तुमच्याकडून पडले असतील. मी पाडलेत होईल. तसं नाही म्हणायचे, पण तुम्ही घेतानाच चेक नाही केलं मग तुम्ही. आता नाही दिसले घेताना तुमच्याकडनं. ती मी लग्नासाठी नेली होती की नाही साडी? बरं. तिकडं मी लग्नात गेले आणि साडी नेसायला घेतली, तेव्हा डाग दिसले. मग काय नाचक्की झाली माझी, त्याला काय करायचं सांगा बरं. काय बोलताय? नाही साडी परत घ्या अहो, दादा. ऐका ना, हे बघा, अरे हे डागवाली साडी कशी नेसू मी सांगा? अरे पण हे दडदडीत दिसतंय, वर्णाचे डाग येते. हे बघा, हे चिकट चिकट, हे गुलाबजामुन जिलेबी त्याचे डाग येते. आणि आमचा तो मंदार आहे ना, मंदार, तो आहे ना अशी साडी अशी म्हणजे पार अशी उघडून दाखवतो. तर ते बाय आहे ना, हे काय याच्यात लग्नाच्या अक्षता आहेत. ही वापरलेली साडी, वापरलेली साडी आहे. म्हणजे मी खोटं बोलतेय? नाही नाही, हे बघा, मी खोटं बोलतेय का दादा? ताई आहे ना, मी खूप वर्ष झाले या बिझनेस मध्ये. बघा, A1 साडी आहे. हे बघा, ऐका, एक वर्णाचे डाग आहेत ना, असे जटक पटक केले तर निघून जातात हो. आणि त्याच्यात काय, आणि हे म्हणजे अरे बापरे, अगरबत्तीचे बोक्षे पण पाडलेत का याला? म्हणून बदलायची आहे तुम्हाला. नाही बदलून नाही मिळणार. नाही देणार. नाही देणार बदल. नाही म्हणे, वापरलेली. ठीक आहे, आमच्या ह्यांना येऊ दे. मग कळेल तुमची कशी वाट लागते ते बघा. मग वाट लागते म्हणजे दादा काय झालं? अहो बघा ना ताई, एवढं डाग पडली आहे ती साडीवर, ते बदलून देईना. ते झालं, काय करावं सांगा बरं. काय दादा, अशा साड्या ऐकता, द्या की बदलून ताईंना. हो तसं नाही, हो तसं नाही. यांनी लग्नात साडी वापरली, त्याच्यावर मनमन तसे डाग पाडले, अगरबत्तीचे बोक्षे पाडले. कशी बदलून देऊ सांगा बरं तुम्ही? बरोबर आहे, मग बरोबर आहे तुमचं. नाही तसं नाही तुमचं काय साडी घेऊन आमचं हे ऐका ना, असं सांग, आमचं हे आलं की नाही मग कळेल. मग आमचा ह्यांचा राग माहिती नाही आहे तुम्हाला. मग लई बेकार राग आहे, मग सांगून ठेवते. मग बापरे, का घाबरवतात काय तुम्ही? धमकी देताय तुम्ही मला? रक्त सांडल बरं इथे. मग हा रक्त सांडे म्हणजे? नाही थांबा, रक्त सांडे म्हणजे काय? मंदार नाही माझा 2 मिनिटं थांबा. नको, तुम्ही 2 मिनिटं थांबा. रक्त सांडे म्हणजे आमच्या माया का तुम्हाला साधे सुरू असतात? सांडू दे रक्त. जे काय व्हायचा तो लाला होऊ दे. ते लाला व्हायचं तर होऊ दे. लाला होऊ दे. राडा असतं ते. जे अक्षर तुला बोलता येते ते तुला वापरायचंय. ऐका, हे घेऊन जा तुम्ही. ऐका, वापरलेली साडी आहे. नाही दादा नेऊ शकत. आमचे हे तुम्हाला माहित नाही ना आमचं हे, म्हणून तुम्ही असं बोलताय. ओळखत नाही ना तुम्ही म्हणून बोलताय. अरे मी कशाला ओळखू? घडी घालून दे रे त्यांना. मला काय त्यांच्यासोबत संसार करायचा आहे ओळखायला? हा ना, त्यांचा राग त्यांच्याकडे राहू द्या, मला काही घेणं देणं नाही. ऐका ना ताई, कस्टमर येते, बिझनेस धंद्यात खोटी करू नका. शेवटचं सांगते दादा, बघा ऐका, मग इथं तोडफोड होईल. मग मला सांगू. तोडफोड होईल म्हणजे काय? मोगलाई लागून गेलीये काय? जहागीरदारच्या पोटचे आहेत ते. वा रे वा, तोडफोड करतील म्हणे. हे येतील ना कधी, पण ऐका ना, माझं बदलून द्या तुम्ही. अरे नाही बदलून देऊ शकत. ताई हात जोडतो, या तुम्ही. या ना दादा, या निघा. चेते बदलली का साडी? चला, काय झालं? नाही देत आहेत बदलून. रडायला काय झालं? नाही ते बदलून नाही देत आहेत साडी. कोण बदलून देत नाही? ते तू इथं बस.
इथं बस इथं बस इथं बस ऐका माझा बस इथं बस इथं बस इथं बस असू इकडे द्या. सारखी इकडे नाही जाऊ द्या कोण नाही बदलून देत आहे हे आहे कोण नाही बदलून देत आहे मी नाही देते ए शान्या नीट नीट बोला नीट नीट बोल बोला माझी ए काय 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 साडी बदलून दे हो वापरलेली काय झालं थॉन पण ठेवायचं मध्ये बोलायचं नाही माझा विषय मध्ये बोलायचं नाही भांडायचं तर भांडा तिला कशाला बोलताय तुमची ती कशाला आली मध्ये माझ्या भांडाच्या बोल ना त्यांना बोल कस्टमर नीट बोला ए तू बोलला का कस्टमरशी नीट साडी बदलून दे वापरलेली आहे ती ए वापरली बी मला सांगायचं साडी बदलून नको भो ए भो तू भो पटकन साडी बदलून द्यायची मी आता सांगतो मध्ये पडू नको साडी बदलून दे अरे तुला सांग त्याच्यावर डाग पडलेला आहे मॅन्युफॅक्चरिंग डिफॉल्ट आहे बदलून दे अरे ती कारण तुम्हीच वापरलेली आहे ए वापरा बी प्राइस सांगू नको मला कळलं ना काय वापरलेलं नाही वापरलेलं नाही लग्नासाठी तुझ्या दुकानात साडी घेऊन गेलो चेष्टा लावली काय मग काय झालं बायको वर पक्षात साडी निसत होती मी बाहेरने जिलबी घेऊन आलो तिला जिलबी भरवली मागना काचकन मिठी मारली पुढनं बघतो तू साडीवर डाग आहे अरे त्या जिलबीच्या पाकाचे डाग पडलेले आहेत त्याच्यावर पाकाचं सांगू नको मला ए नीट नीट नेमन राय तू नेमन राय साडी बदलून दे ए वापरलेली साडी आहे ती बदलून नाही देऊ शकत ए साडी लावायचं नाही हात नाही लावायचा काय करशील नाही तर काय करशील लाफा देणार लाफा हे म्हणाला नाही बदलून देणार नाही देणार बदलून साडी बदलून दे साडी बदलून दे काय करतो असं काय ओ दादा दादा का नाही करू ऐका ना माझं काय करू अरे अरे काय जाईल रे दादा फाशी लागून जाईल फाशी लागून जाईल ना साडी बदलून दे हे बघा साडी बदलून दे साडी म्हणून मी बोललो तसं का नाही साडी बदलून अशी कशी बदलून देतो कधी पडायचं नाही कोणी साडी बदलून देणार आहे का नाही ऐकून घ्या ना अरे बाप अरे काय करतो अरे मारून टाक नाही पण तुम्ही शेते व्हिडिओ काढ नको व्हिडिओ शांत पडते हो शांत डेंजर माणूस अरे काय करून साडी बदलून नको ना दादा सांगितलं होतं की नाही सांगितलं होतं की नाही हिथं रक्त सांडेल सांगितलं होतं की नाही हो मला वाटलं होतं माझं रक्त सांडेल तो स्वतःचं रक्त सांडतोय हो तसेच आहेत ते राग आला की स्वतःला शिक्षा करून घेत्या ती म्हणजे आयटम क्लेस अरे आत्मक्लेश असता नको ना तू जोडाक्षर बोलू रे खाली प्लीज शांत पाणी द्या पाणी शिंदे शांत होतील शिंदे पाणी प्या नाही असं काय करतात शिंदे शांत हो म्हणतात आणि जास्त चिडतायत ते नका ना बोलू साडी देऊन टाका ना त्यापेक्षा देतो नवीन साडी देतो बदलून देतो साडी दादा सर्प मित्र बोलू नको त्याचा साथ धरेल तो साडी देणार दुसरी साडी देतो दादा मान घ्या जरा दादा बस बोलू नका कोणी बोलू नका अरे बापरे शांत बस साडी देत आहे ते देतोय दादा ताई इकडे ना लांब राहतो डेंजर प्रकरण आहे असं करतात तुम्ही यांना डॉक्टरला दाखवा हो हाय का आता मी दाखवलं नसेल डॉक्टरला डॉक्टर म्हणले की ही मेडिकल कंडिशन नाहीच आहे हा त्यांचा रागाचा प्रॉब्लेम आहे शीघ्र कोपी आहेत ते नाही दिसतंय तरी डॉक्टर काय म्हणले माहितीये का मी तात्पुरतं त्यांना गंडवण्यासाठी गोळ्या देतो मग पण त्यांना सांगू नका हेच नेमकं त्यांनी ऐकलं
राग आला त्यांना स्वतःला मारून घेत होते हो काय. डॉक्टर हातापाया पडले तरी ऐकले नाही. शेवटी अख्खी गोळ्यांची स्ट्रीप यांनी डॉक्टरलाच खायला लावली. तेव्हा गप्पा बसले. अरे बापरे. मला काय वाटलं मी प्रेमात पडून यांना लग्नासाठी होय म्हणलं होय. मग हे मला बघायला आलं तेव्हा मी नाही बोलली होती. राग आला पळत पळत टेरेसवर गेले आणि उडी मारून जीव द्यायची धमकी देत होते. माझे बाबा गेले हातापाया पडले तरी ऐकत नव्हते ते. शेवटी माझे बाबा म्हणले की माझ्या तिघी मुलींची लग्न तुमच्याशी लावून देतो. तेव्हा शांत झाले. हे शांत झाले पण माझ्या दोघी बहिणी वैतागल्या. त्या पळत पळत टेरेसवर गेल्या आणि उडी मारून धमकी देत होत्या जीव द्यायचा. शेवटी मी म्हणलं की मी लग्न करते तेव्हा त्या दोघी शांत झाल्या. हे शांत झाले. आमचं लग्न झालं. मी काय करू सांगत होते तुम्हाला. माझं चुकलं. मला माहिती कराय अंदाजच नाही ना. हो देतो दुसरी साडी देतो. साडी दे साडी दुसरी देत दुसरी साडी देतो. नाही चिडायचं शिंदे. नाही चिडायचं शिंदे. बदलून दिली. चिडायचं नाही. तुला चिडायचं नाही. चिडायचं नाही. दिली हाय साडी दिली हाय. दिली शिंदे साडी दिली आहे आपल्याला. ही आधी काय झालं होतं ऐकायला. एकदा सांगितल्यावर का नाही ऐकत माझं. चिडचिड का चिडचिड अरे बापरे. मला चिडचिड का करायला लावतात. अरे ही कुठली पोझिशन होती अशी. दादा माझं चुकलं. दादा एक साडी दिली आहे अजून एक देतो. एक साडी दिली अजून एक साडी देतो. अजून एक देणार आहे साडी. अजून एक एक दिली आहे मी. भिकारी आहे का मी. बापरे बापरे बापरे. अरे नका ना हो. तसं नाही. नको. अरे तेरे नाम था सलमान. नका असं नका करू. मुंगी चावी. दादा ऐकून घ्या. रक्षाबंधन आहे ना म्हणून दुसरी साडी दिलेली या ताईला गिफ्ट म्हणून. ताई माझी रक्षा करा दाजींपासून. गिफ्ट आहे. दाजी सॉरी दाजी. बापरे काय डोळे डेंजर. शांत नका दाजी. सॉरी भाऊ सॉरी. सॉरी दुसरी साडी देते. दुसरी साडी द्यायची. अजून किती. नाही ती गिफ्ट दिली ना त्यांनी. थँक्यू. सॉरी बरं का. ह्याच्यावर डाग पडले तर मग परत काय. मी फोन करा मी घरी येईल दुसरी. फोन करा तुम्हाला काय येऊ. दाजी तुम्ही त्रास नका घेऊ. तुम्ही येऊच नका. सॉरी. चला दिल्या ती साडी दिल्या ती. चला सॉरी म्हणलं. सॉरी म्हणलं मी. मला का सॉरी. चला ना चला साडीत शिंदे. चला साडी दिले. मालक मला वाटतंय ना हा नाटकी करतोय. ओ माय गॉड. आत्मक्लेशाचा परमोच्च बिंदू पाहिला आम्ही. मध्ये मध्ये तुझी खरंच भीती वाटत होती. पीपी काय परफॉर्म केलंस. खतरनाक परफॉर्मन्स. प्रसादा. वा अफलातून. खतरनाक विषय होता आणि खतरनाक सादरीकरण होतं. पृथ्वी मला असं वाटतं की हास्यजत्रेच्या मंचांनी महाराष्ट्राला दिलेलं सरप्राईज गिफ्ट आहेस तू. हो. ऍक्टरनी आपल्या परफॉर्मन्समध्ये कायम एक सरप्राईज एलिमेंट ठेवायचा असतो. मग तो परफॉर्मन्स सिरियस असेल, कॉमेडी असेल, व्हॉट एव्हर कुठल्याही जॉनराचा परफॉर्मन्स असेल, पण त्यात एक सरप्राईज एलिमेंट असणं फार गरजेचं असतं, जेणेकरून प्रेक्षक होल्ड होतात. प्रेक्षकांना जेव्हा असं वाटतं की आता हा असा रिॲक्ट होईल, तेव्हा तो तसा होत नाही, तेव्हा प्रेक्षक जास्त अडकतात.
आणि आजचं तुझं सरप्राईज एलिमेंट हे लाजवाब होतं. लाजवाब. आणि तुम्ही सगळ्यांनी फार अप्रतिम साथ दिली. त्याला चेतना मस्त म्हणजे वातावरण निर्मिती होती की कोण आहे, म्हणजे गुंड आहे तुझा नवरा, काय आहे ते सगळं तू इतकं मस्त एस्टॅब्लिश केलंस. आणि एक असा एक पिपी सारखा लुकडा सुकडा माणूस येतो श्याम्यासारख्या दणकट माणसासमोर, आणि त्यानंतर श्याम्याची जी अवस्था होती ते पण सरप्राईज. श्याम्या तू फार अप्रतिम अधोरेखित केलंस. अंधार मस्त फॅन्टॅस्टिक. आणि विशेष उल्लेख करायला लागेल तो ईशा आणि वनिताचा पण, की हे सगळं होत असताना आमचं त्यांच्याही रिॲक्शनकडे लक्ष जात होतं, पण फक्त त्यांच्याकडेच लक्ष जात नव्हतं. ही पण एक वेगळी कसोटी आहे. काय वनिताच्या रिॲक्शन्स होत्या, लाजवाब लाजवाब. फारच मजा आली. बहारदार परफॉर्मन्स. वंडरफुल. सई. डेंजर परफॉर्मन्स होता. मला सगळ्यात आधी सलाम ठोकावा असं वाटतो सचिन मोठ्यांना, कारण त्यांच्या डोक्यातून आलेली ही संकल्पना आहे. सचिन सर, वी लव्ह यू. हॅट्स ऑफ. फार मजा आली. इथे आजचा परफॉर्मन्स भूतो ना भविष्यात होता. म्हणजे राग येईल, आम्ही काहीतरी प्रेक्षक म्हणून वेगळंच अपेक्षित होतं आम्हाला, आणि त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट घडलं. म्हणून मी तुला जुजबी द्यायला येते. मी वेड्यासारखी हसले खूप दिवसांनी. थँक्यू सो मच. मंडळी, असं म्हणतात की मनी वसे ते स्वप्नी दिसे, पण जर स्वप्नी दिसलेलं कोणाच्या तरी मनात वसू लागलं तर बघूया काय होतंय पुढील प्रहसनातून. जे घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी हास्यवीर. Good morning, sir. Oh, relax. Good morning. मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. Good morning. पाणी वगैरे देऊ काय सर? नको. Good morning. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. Mr. Mane, good morning. Mr. Mane, I said good morning. Huh? I said good morning. गुड मॉर्निंग. काय झालं? हा? काय झालं काय? काय नाही. या इकडे या उठा. काय झालं? मग झोपेतून उठलेली शेवाली परत बघितल्यासारखा का चेहरा केला? काय व्हॉट हॅपन्ड? म्हणजे अरे मिस्टर माने, अरे एक मिस्टर माने, केस नाकात जात. एक मिनिट मिस्टर माने, काय झालं मिस्टर माने? हो आलं लक्षात. परवा सगळ्यांसमोर मी तुम्हाला 4 शब्द सुनावले, पण ते तुमच्या भल्यासाठीच होते की नाही मला सांगा. कुणाची चूक होती मला सांगा. मिस्टर बेटकर, मी त्या दिवशी त्यांच्या समोर होतात. कुणाची चूक होती मला सांगा. नाही सर, तुम्ही बरोबर बोलात. मानेंचीच चूक होती. माने तुम्हीच चुकलात. तुम्ही काय केलं, आपले MD श्याम राजपूत सर खालून रस्त्यावरून चालत होते. तुम्ही खिडकीत उभे राहिलात आणि त्यांना हाक कशी मारलीत, ओय या की वर. MD ने असं कोण बोलवतं? नशीब चौगुले सरांनी मागे खेचलं तुम्हाला. MDने पाहिलं असतं तर नोकरी नसते का गेली माने. बघा मिस्टर माने, आता झालं गेलं विसरून जा. तुमची सातारी भाषा अगदी रांगडी आहे, म्हणून मोठ्या बॉसना आपण असं कसं वाटेल मला सांगा. बरोबर आहे का मला सांगा? चुकीचं आहे की नाही? यापुढे काळजी घ्या. हा, चलो गेट बॅक टू वर्क एव्हरीवन. Yes, sir. लेट्स वर्क. कम ऑन. ते नाही सर. ते नाही म्हणजे एक लय बेकार गोष्ट घडली आहे सर. बेकार गोष्ट घडली म्हणजे काय घडले सर? आज पहाटेचं मला एक सपान पडले. सपान व्हॉट यू मीन बाय सपान? स्वप्न हो. अहो स्वप्न मग चांगलं आहे की. अहो स्वप्न पडतात म्हणजे जिवंतपणाचं लक्षण आहे हे. ओके, काय नाही. गेट बॅक टू वर्क. ओके चलो. सर येस, मला सोपान पडलं त्याच्यात तुम्ही होता सर. हो ऑफकोर्स, चांगलं आहे की मग. तुम्ही मेलेलं होता सर. मेलेलो काय? तुम्ही तिरडीवर होता सर.
मिस्टर माने जाऊ द्या, हे काय आपल्या हातात आहे. चला तिकडे जा तिकडे जा जरा. मिस्टर माने काय एवढं का रडताय? सर नाही सर, मी 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 खरंच बघितलं सर, स्वतः तुम्ही असं तिरडेवर होता, अशी बॉडी कडक झाली होती. दाखवू नका, हे दाखवू नका, बिलकुल असं बरोबर नाही. नाही सर, मी होतो, ही बेटकर होतं माझ्याबरोबर, बनी होतं आणि मोरे सुद्धा होतं. हा पहाटे 3 वाजता यांच्या तिरडीला खांदा शक्यच नाही हो. मी पहाटे 3 वाजता ना रश्मिका सोबत असतो का. रश्मिका कोण? सर हरे की अपनी अपनी एक रश्मिका होती है. अरे आणि मुलात कसा मी रात्री चपटी मारतो, त्याच्यामुळे डायरेक्ट सकाळी उठतो. आणि कसं टॉयलेटला उठावं लागू नये म्हणून मी डायपर घालून झोपतो का नाही. त्याच्यामुळे माने तुमच्या स्वप्नात मी असूच शकत नाही. मोरे होता तुम्ही. नाही मी कसा अहो होता तुम्ही, खांदा द्यायला होता तर माझ्या बाजूला उभा होता तुम्ही. खांदा द्यायला होतो. मग मोरे तुम्हाला लगा लाज वाटायला पाहिजे. त्यात काय बॉडी घेऊन लगा तुम्ही शालू केला. बॉडी धरून 2 पावलं पुढं 2 पावलं काय करत होता लगा मोरे? ह्यांची बॉडी खाली पडली लगा. सर तुमच्या ओरिजिनल टेंगळावर बॉडीचे 2 अजून टिंगूळ आले होते. अहो आणि म्हणजे बॉडीला परत टेंगला येतात असे पडलेल्या बॉडीला? काय त्यांना आता आलं होतं ना सर? अहो काय बोलताय मिस्टर माने, हे सगळं खोटं असतं. उलट ज्यांच्या बाबतीत असं घडतं ना त्यांचं आयुष्य वाढतं. ओके चलो गेट बॅक टू वर्क. कामं खूप आहेत बाबा, चला चला. पण तुम्हीच म्हणला ना पार्टीची स्वप्न खरी होते ती म्हणून. खोटारडा आहे मी खोटं बोललो. आय एम अ लायर असं समजा आणि मूव ऑन. त्याच्यात काय एवढं? आणि लक्षात घ्या, पहाटेचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होत नाही. किरकोळ स्वप्न असतात ते पूर्ण होतात. म्हणजे तुम्ही जर म्हणाल की बाबा एक 500 रुपयाची लॉटरी लागली वगैरे, हे सगळे स्वप्न पूर्ण होतात. पण जी मेजर स्वप्न असतात, म्हणजे बाबा पहाटे तुम्हाला पडलं तुमचा बॉसच बाबा गेला, ही स्वप्न नाही पूर्ण होणार. ओके सो गेट बॅक टू वर्क. कामं खूप आहेत. आणि मोरे इकडे या जरा. काय झालं सर? तुम्ही ऑफिसमध्ये सिरियसनेस दाखवत नाही. निदान त्यांच्या स्वप्नात अंतयात्रेत का होईना सिरियसनेस दाखवायला नको तुम्हाला? मी मेलो होतो की नाही? मी मेलो होतो, तुमच्या खांद्यावर तिरडीवर होतो. जबाबदारी तुमची होती, पण तुम्ही ती नीट पार पाडलीत नाही. तुम्ही शालू नाचलात आणि मला पाडलत. मी मेलो होतो म्हणून तुम्ही वाचलात. जर जिवंत असतो तर तुमचा जॉब राहिला असता का? जोक जोक. गेट बॅक टू वर्क. काय झालं? अहो नका टेन्शन घेऊ. बघा आय एम ऑल राईट. काय वाटतंय तुम्हाला हा माणूस आता थोड्या वेळाने मरेल? काय वाटतंय? आय एम ऑल राईट. तुम्ही पाहिजे सर आम्हाला. मी आहेच तुमच्या बरोबर. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. ओके गेट बॅक टू वर्क. येस वी हॅव अ मिशन इन फ्रंट ऑफ अस. आता काय झालं? सगळ्या पुरुषांचं झालं, आता मी बाई कशी वेगळी? कशाला? काय झालं मिस? या इकडे या. कम 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 क्विक क्विक क्विक. या या. मोरे त्यांचं रडणं बघवतंय तरी तुमचं गलिच्छ वाटतंय. गलिच्छ. सगळा सिरियसनेस आहे ना, सगळं गांभीर्य घालवताय तुमच्या रडण्यामुळे. या इकडे मिस प्रिया या. कम 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 कम. मिस प्रिया मला माहिती आहे माझ्यावर तुम्ही सगळे प्रेम करता. आय नो दॅट. मी सुद्धा तुमच्यावर प्रेम करतो. एक फॅमिली आहे आपली. पण असं प्रत्येक स्वप्न पूर्ण होत नाही. आता अनेक वर्ष मला पहाटे पहाटे स्वप्न पडतंय की मी आणि तमन्ना भाटिया समोरच्या आनंद उपहारगृहात जातोय आणि एक लिमिटेड थाळी आम्ही दोघे शेअर करतोय. लिमिटेड थाळी. ती मसाले भाताचा चमचा असा माझ्या समोर धरते आणि मी आंग खातो. आणि मग मी सुद्धा एक अळीवडी घेतो आणि तिला भरवतो आणि असं खात खात आम्ही जेवण करतोय. हे स्वप्न अनेक वर्ष मी बघतोय पहाटे 3-4 वाजता. पण ते पूर्ण होतं का मला सांगा? घरी गेल्यावर तमन्ना भाटियाने पण एक घटिया औरत समोर उभी होती. डोक्यात जाते माझ्या त्या. सर आय एम सॉरी टू लूज माय कंट्रोल. पण असं हे शक्य नसतं. ओके सो जस्ट फॉरगेट इट. सर तुम्ही हलक्यात घेताय सर. हलक्यात नाही मिस. नाही हो, हे सगळं अंधश्रद्धा आहे त्या. सर तुम्ही हलक्यात घेताय पण सर माझी स्वप्न खरी होते ती सर. अरे होत्यात असं कशी होतील? अहो होते ती सर खरी. अहो तुम्हाला कसं सांगू सर, खोटं वाटेल तुम्हाला. एकदा माझा काका माझ्या स्वप्नात मेला होता. 2 दिवसात काका पिकलेला फणस डोक्यात पडून गरं फुटून मेला. फुटून मेला? एकदा सर माझा आजोबा, ऐकलं का? माझा आजोबा माझ्या स्वप्नात मेला होता. काय?
2 दिवसात कलिंगडाच्या बिया घशात अडकून मेला. कलिंगडाच्या बिया एवढा होता तुमचा आजा? कलिंगडाची बी घशात कशी अडकली? अहो म्हाताऱ्याला कलिंगड खायला दिले गप खायचं ना. बेण्यानं वास घेतला, त्यानं जसा करून वास घेतला, गेला सगळ्या बियांना हाकात. तशा त्यानं बिया वाढल्या, तसाच त्याला देवानं वर वाढला. पण त्यांनी कलिंगडाचा वास का घेतला? तेवढी अक्कल पाहिजे ना म्हाताऱ्याला. काय गरज होते का वास घ्यायची सर? हे सगळं खोटं असतं. नाही सर, सर खरं असतंय. आय डोंट बिलीव्ह इट. सर खरं असतंय, विश्वास ठेवा. माझी स्वप्न खरी होते ती सर. इजा बिजा तिजा असतोय. मला माहिती नाही मोरे. असतं इजा बिजा तिजा. इजा बिजा तिजा म्हणजे काय? इजा म्हणजे काका, इजा म्हणजे काका, विजा म्हणजे आजा. इजा तुम्ही आहे सर. सर तिजा तुम्ही. असं झालं की नाही, असं झालं की पंचक लागतंय सर. काय मला माहित की नाही? पंचक लागतंय सर. पंचक म्हणजे 5 जण जाणार आता. 5 जण जाणार? पंचकामध्ये जर तिच्या घराच्या बाहेरचा असला की नाही, मग घरातल्यांना तसं काय टेन्शन नसतंय. म्हणजे ती मी बाहेरचा आहे तिच्या. पण तिच्या तुम्ही सर, तुम्ही जाणार. तिच्या मी आहे. सर तिच्या आईला, आईला तिच्या म्हणजे मी नाही ते असं काही नसतं. याच्यात काय विश्वास ठेवायचा? माय गॉड, कमाल करताय तुम्ही. काही हे सगळं खोटं असतं. होय होय. अहो काय मिस्टर म्हणे सर, तुम्ही आमच्या सर म्हणे भावना पोचल्या. वाक्य नको त्या पोचायला. मला सांगा बघू, वाक्य पण पोचायला पाहिजेत ना. बोला. हा सर, तुम्ही आमचे लाडके सर आहात सर. आहे. मी नाही म्हटलंय का मी? तुम्हाला काय झालं तर आम्ही पोरके पडणार. मला काही सर प्लीज तुम्ही ऐका. सर आजच स्वप्न पडलंय. सर प्लीज प्लीज आज तुम्ही काही काम करू नका सर. म्हणजे असं नको व्हायला की दगदग झाली आणि तुम्ही गेला. सर तुम्ही सर प्लीज तुम्ही बसा. प्लीज सर, प्लीज मी पाया पडते तुमच्या. प्लीज बसा सर. प्लीज बसा सर. सर बसा. मला काही झालेलं सर बसा तुम्ही. सर दाखवतोय फिट आहे. पळला असं काहीतरी छातीत हे झालं तर काय नाही आहे. ओ स्प्रिंग आहे ना, किडनीत घुसली माराल तुम्ही. किडनीत घुसून मरेन एवढी आत स्प्रिंग जाणार आहे? उड्याच्या खुर्ची स्प्रिंग आहे का? हे करू नका असं. प्लीज बसा ना सर. बस. आय एम ऑल राईट. आय एम ऑल राईट. मला काही दुखत नाहीये. आय एम ऑल राईट. हे बघा काय होतं? याच्यावर वाजतात दांडा होता. दांडा, दुसरं काही नव्हतं. हो. हा खाली काय? ओके. आय एम इन कंट्रोल. काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही हे बघा, मुळात तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आपल्याकडे आता काम आहेत. HOला आपल्याला रिपोर्ट्स द्यायचे आहेत. ते महत्वाचं नाही का? मला सांगा. हा, आय एम ऑल राईट. मला काही झालेलं नाही. हे बघा आरामात मी बसू शकतो. मला काही झालेलं आहे. चलो गेट बॅक टू वर्क. बस आता आपल्याला कामं करायची. कमॉन. काय कामं करायचे सर? काय परिस्थिती बघा काय आहे त्या. काय परिस्थिती मी आता दाखवलं नव्हतं सुद्धा. माने ऐका ना. माने मला सांगा ना, साहेब गेले कसे सांगा ना. कुठे नाही म्हणजे ऐका ना साहेब. अरे मी गेलोय? नाही ऐका. हे कसं विचारू शकता? साहेब गेले कसे? गुले सर तुम्ही बघा, मला चांगले होता तो. अजूनही आहे मी. मिस्टर मोरे, आय एम स्टील अलाइव्ह. बरोबर आहे, तुमचं वय नव्हतं हो जाण्याचं. अरे मी गेलोय हे गृहीत धरून वागायला लागलेला आहात. दिस इज रिडिक्युलस. मी दिसतोय ना तुम्हाला? मी दिसतोय की नाही दिसत आहे तुम्हाला? मग मी गेलो असं कसं म्हणता तुम्ही? काळजी नाही. सॉरी सर. आता बसा. आता सॉरी सर. एकदम मला इकडे हे थोडस काय झालं सर? काय हाताला ब्लॉकेज लागतंय? हाताला ब्लॉकेज लागणार आहे? चामखिळ येते? हे काय ब्लॉकेज असं दाखवू शकतो आपण डॉक्टरांना? युजलेस. काही बोलताय. गेट बॅक टू वर्क. खूप झालं तुमचं आता.
मला काही झालेलं नाही आहे. उगीच आपलं ते उगीच आय एम ऑल राईट. फास्ट वाक. स्वप्न काय सर. एकदम यायचं नाही. सॉरी माणूस विचारत असतो थोडा. Sorry, हे होऊन जातो. हा बोला सर. ते चेकबुक. ऑफकोर्स चेकबुक. येस गुड व्हेरी गुड. काय करायचंय सर? मला वाटतं तुम्ही सगळे चेक ॲडव्हान्स मध्ये साईन करा. व्हेरी गुड व्हेरी गुड. का पण म्हणजे कसं आहे सर, 4 दिवसांनी आमचा पगार आहे सर. म्हणजे त्याच्या अगोदर तुम्ही गेलात तर ते सगळ्यांचे वांदे होतील. असं कसं? मी आधी सही करेन मग मी घेतलं. लाज नाही वाटत तुम्हाला? नाही सर. पुन्हा माझ्या मागे तुम्ही जाताय हेच ठरवलंय तुम्ही. नॉनसेन्स. गेट बॅक टू युअर वर्क. ते काय केस केलं? ते इकडे उभे राहा. ते काय केस केलं तुम्ही? कुरळे केस. या ऑफिसमध्ये मी सांगितलं होतं कुरळे केस करून स्मार्ट दिसायचं नाही. ऑफिसमध्ये बिनडोक आणि बावलट दिसायचं. बघा यांचे चेहरे, बघा किती बावलट आहेत. बघा यांचे चेहरे आहेत की नाही बावलट? तुम्ही दोघे कसे स्मार्ट? सरळ केस पाहिजे त्याच्या पुढे. लक्षात आलं? आय वॉन्ट सरळ केस. केसांचं तुम्ही काय सांगता? शट अप. मी जाणार आहे. बॉस चालला, बॉस मेला, बॉस तिरडे गेला. सर बॉस इज ऑल राईट. सर तुम्ही लय हायपर होऊ नका सर. सर तुम्ही तिच्या यायला कधी पण जाल तुम्ही. मी तिच्या आहे सर. मी तिच्या आहे. सर हे बघा सर, मी तिच्या आहे. माझ्या स्वप्नांनी आजपर्यंत मला कधीच दगा दिला नाही सर. 100% खरं होणार. खड्यात गेली तुमची सगळी स्वप्न. ओव्हर कॉन्फिडन्सची स्वप्न ती. मी जिवंत आहे. बसा तिकडे. आय एम ऑल राईट. चला काम करा. खाली मान सगळ्यांची. सगळं झाल्यावर मी कशी बाई वेगळी. काय झालं आता मिस प्रिया? आपण मिस प्रिया इकडे. आउट. कुरळे केस. ब्रोकोली. रिलॅक्स व्हा. हे बघा आपण एक काम करूया आता. ओके, खूप चिडचिड झाली माझी सुद्धा झाली. आय एम व्हेरी सॉरी. आपण एक काम करूया, छानपैकी कॅन्टीन मधून कॉफी मागवूया. ओके, यू नो माय ब्रँड. कॉफी मागवा. चला तुम्ही चला. मस्त कॉफी नाही पिऊ शकत मी सर. कॉफी का नाही घेऊ शकत? तुमच्यासाठी वर्षभरासाठी सोडली आहे. आपला आवडीचा माणूस गेला की आपण त्याची आवडती गोष्ट सोडतो ना. अरे पण मी जिवंत आहे ना. आय एम लाईव्ह. तुम्हाला कळतंय का? मी जिवंत असताना तुम्ही असा का मूर्खपणा करू शकता? बस करा तुम्ही. मला ना मी जिवंत आहे. माणूस जिवंत नसताना तुम्ही हे सोडलं असतं तू गोष्ट. हम ओके. ओके चला कामाला. ओव्हर कॉन्फिडन्सच कवा तरी अंगाशी येणार आहे. गेट बॅक टू वर्क. पुरे. हा सर बोला. जरा ऑक्सिमीटर आणा जरा. सर काय होतंय? सर काय होतंय? सर काय सर जरा 1 मिनिट थांबा. ॲम्ब्युलन्स. सगळे छाती नका चोळू. 1 मिनिट. हे काय करताय तुम्ही? ॲम्ब्युलन्स. 5व्या मजल्यावर ऑफिस आहे. तुमच्या वडिलांनी पाठवली ॲम्ब्युलन्स 5व्या मजल्यावर थांबवायला? हा अति करताय तुम्ही. सकाळी आपण ऑक्सिमीटर मध्ये जे बोर्ड घालतो तुम्ही घातलं नाही म्हणून मी आता मागवलं की बघूया बाबा किती. त्या दृष्टीने मी म्हणतोय. बाकी मी ऑल राईट. ओके. ऑल राईट. ओके. सॉरी. बघा या घुसा आत घुसा. अरे बाजूला मला बघू दे. मी जेव्हा असं लावतो तेव्हा माझ्या डोळ्याच्या मध्ये कसे याल तुम्ही? थांबा जरा. प्रिया बघा किती. 97 आहे. 97 आहे रे. उलट बघू नका. आय एम ओके. फाईन घेऊन ठेवून या. तेच मला वाटलं. जस्ट हे होतं ते ऍसिडिटी टाईप. कमान आय एम ऑल राईट. गेट बॅक टू वर्क. कमान या. चला. उगीच आपलं काहीतरी सर गेले उगीच उगीच आपलं शक्य नाही काहीतरी.
आय एम ऑल राईट या. काहीच कधीच प्रॉब्लेम नसतो. जिम बिम सगळं असतं सकाळी माझं. योगा योगा असतं. काही कपाल सगळं असतं माझं. काही टेन्शन नसतं. काही मला होणार नाही. सर सर तुमच्या मुलाचं नाव काय सर? माझ्या मुलाचं नाव शौर्य. का का सर तुमच्या शोकसभेसाठी कविता केली, त्यात नाव घालायचं होतं त्याचं. जुळतंय पण सर आता. बाप गेला तुझा शौर्य, आता देवच देईल तुला धैर्य. जुळतंय सर शौर्य आणि धैर्य. गेट लॉस. अक्कल हे बसा तिकडे. बॉस गेलाय हे ठरवून तुम्ही आता जगायला लागलेला आहात. नॉनसेन्स. लाजा वाटला पाहिजे तुम्हाला. काही झालेलं नाही. आय एम ऑल राईट. नाही सर. एकदम मस्त. मी हे बघ मस्त. ऐका नातेवाईकांना सांगा वेळ कळवतो. घाई करू नका. कशाला घाई? मी जाता का वर? तुम्ही जिवंत? मी जिवंत. घरी जा तुम्ही सगळे आपापल्या. मला काय झालं? गेट लॉस फॉर मी. सॉरी सॉरी. उचल का? हॅलो. हा पुष्पा. हा इन्शुरन्सवाला आहे. त्याचा नंबर पाठव मला. कशाला विचारू नकोस. नंबर पाठव मला आत्ताच आत्ता. मी मेल्यावर कुणाकडे जाणारस तू पैसे मागायला? त्याच्याकडे जाणार असतं मग पाठव. तिच्या आहे मी. तिच्या लक्षात आलं का? तिच्या आईला नंबर पाठव. नंबर पाठव. क्या बात है. असे एवढे काळजीवाहू एम्प्लॉईज मी कधीच पाहिले नव्हते. याचं स्वप्न जवळपास तुम्ही मॅनिफेस्ट करत होतात. खूप मजा आली. धमाकेदार होता परफॉर्मन्स. प्रसाद दा. वा वा बहारदार. मोठ्यांची कॉन्सेप्ट. वेगळा विषय होता. इंटरेस्टिंग विषय होता आणि अत्यंत वेगळ्या पद्धतीने तो मांडला. आणि नीट विचार केला तर खरोखरच एखाद्या माणसाची शेवटी तुझी जी अवस्था आली ती होऊ शकते असं जर त्याच्यावर चारी बाजूनी बॉम्बार्डिंग केलं गेलं तर उत्तम सांघिक सादरीकरण होतं. एनर्जी मस्त होती. गिव्ह अँड टेक पण मस्त होतं. मजा आली. आणि मला सगळ्यात जास्त ॲम्ब्युलन्स मला खूप मला दिसली ॲम्ब्युलन्स 5व्या मधल्यावर येताना. ब्रिलियंट. मंडळी हास्याची ही उजळणी अशीच चालू राहणार आहे. परंतु आजच्या भागात वेळ झाली आहे तुम्हाला निरोप देण्याची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य